नमस्ते बच्चों। चलो, आप सबका अपने YouTube चैनल पे मैं शुरुआत में हार्दिक स्वागत करता हूँ। चलो तो आज हम देखने वाले कक्षा 6 का पाठ का नाम है सोना और लोहा। सुनो, समझो और पढ़ो। सोना और लोहा, ये किसने लिखा है? रामेश्वर दयाल दुबे जी ने, जिनका जन्म 21 जून 1908 को हो गया है। मृत्यु 24 जनवरी 2011 को। उनकी रचनाएं कुछ ऐसी है: अभिलाषा, चलो चले, डाल डाल, हाँ, फूल और कांटा आदि। हाँ, इस पाठ में प्रस्तुत संवाद है। ये पाठ जो है ये संवाद है। संवाद में रूप रंग की अपेक्षा सद्गुणों के महत्व पर जोर दिया गया है। यानी कि रंग रूप से ज्यादा महत्वपूर्ण क्या है? सद्गुण। यानी कि कौन कैसा दिखता है, इससे बेहतर है कि उसका उपयोग क्या है। और ये सोना और लोहा, इन दोनों में सोना दिखने में अच्छा है, लेकिन लोहा काम के लिए यानी कि उपयोग के लिए ज्यादा अच्छा आहे। चलो तो देखते हैं पाठ। पहा, आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की रंग आणि रूप यापेक्षा त्याचा जो उपयोग आहे, हा उपयोग किती महत्त्वाचा आहे। म्हणजे फक्त रंगरूपाने चांगला असून फायदा नाहीये, तर त्याचे जे सद्गुण आहे किंवा त्याचा जो उपयोग आहे, ज्याचा उपयोग जास्त त्याचं मोल जास्त आहे आणि त्याचाच अभ्यास आपण आजच्या या पाठामध्ये, म्हणजे हा एक छोटासा संवाद आहे। या ठिकाणी पहा, या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी सोनं वगैरे आहे आणि त्याच्या बाजूने जी पेटी आहे, ही पेटी कशाची असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे। तर त्याच्यावरच आधारित हा पाठ आहे। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठ पाहूया। शुरुआत में सोना क्या बोलता है, देखो। मैं स्वर्ण, मैं सोना, मेरी भी क्या शान है, जिसे देखो मुझे चाहता है, मेरे गुण ही ऐसे है। ये जो सोना है क्या बोलता है कि मैं स्वर्ण हूं, मैं सोना हूं, मेरी क्या शान आहे। शान म्हणजे माझं महत्व किंवा माझी किंमत ही खूप मोठी आहे। जिसे देखो मुझे चाहता है, मैं, मेरे गुण ही ऐसे। हा सोना काय म्हणतो की मी स्वर्ण, मी सोना आहे, मी खूप मोठा आहे किंवा माझी किंमत खूप महत्त्वाची आहे आणि माझे गुण खूप चांगले आहेत, त्यामुळे प्रत्येकजण मला माझ्यावरती प्रेम करतो, म्हणजे प्रत्येकाला मी हवा हवासा वाटतो। याच्यावरती लोहा काय म्हणतो पहा, लोहा, नमस्ते, क्या कह रहे थे, मेरा रूप ही ऐसा है, मेरे गुण ही ऐसे है। हाँ, ये लोहा जो है, लोहा क्या कहता है कि नमस्ते, क्या कर रहे हो, मेरा रूप ही ऐसा है, मेरा गुण ही ऐसा है। तो बाद में सोना क्या कहता है, मैं क्या झूठ बोल रहा हूँ, मेरा चमकता पीला रंग संसार में सबसे सुंदर हूं मैं। यानी कि ये जो सोना है वो क्या बाद में कहता है कि मैं झूठ बोल रहा हूँ। क्या झूठ? यानी कि मी खोटं बोलतोय का, कि मेरा चमकता पीला रंग, जो मेरा पीला रंग जो है तो हर एक देखता है संसार में, मैं सबसे अधिक सुंदर हूं। तो बाद में लोहा क्या बोलता है, देखो, सोने, पहले ये तो बता कि तू तिजोरी से बाहर क्यों आया। लाख बार कहा कि तेरा बाहर आना खतरे से खाली नहीं, मगर तू मानता ही नहीं, तेरी रक्षा का भार मुझ पर है। तो ये लोहा क्या कहता है कि सोने, तू तिजोरी से बाहर क्यों आया, किसे पूछकर बाहर आया। लाख बार तुझे कहा है कि बाहर मत आना, तेरा जीवन खतरे से खाली नहीं है, मगर तू सुनता ही नहीं है। तेरे रक्षा का भार किस पर है? इस लोहे पर है। तो लोहा कहता है की तू कसं काय तिजोरीच्या बाहेर आला। तू तिजोरीच्या बाहेर जर आला तर तुझं जे जीवन आहे किंवा तुझा खतरा आहे, धोका आहे, तू बाहेर कसं काय आला। तुझी रक्षा म्हणजे तुझं रक्षण करण्याची जबाबदारी काय आहे, माझ्यावर आहे। तर सोना काय म्हणतो, राजा की रक्षा उनके नौकर चाकर करते हैं। तो ये जो सोना है हंसते हंसते क्या बोलता है की राजा की रक्षा, यानी घमंड से, की राजाची रक्षा किंवा राजाचं रक्षण हे कोण करते, त्याचे नौकर आणि चाकर करत असतात। लोहा काय म्हणतो पहा याच्यावरती, अच्छा तू राजा और मैं नौकर, मेरे एक चाटे से तेरा रूप बदल जाएगा, चल भीतर। चाटा यानी की चापड, थोडक्यात एक सपाटा जर तुला किंवा एक चापड जर तुला दिली, तुझं रूप सगळं काय होईल, बदलून जाईल। म्हणजे सोन्यावरती जर आपण लोखंडाच्या यानं जर वार केला, प्रहार केला, तर ते सोनं काय होईल, चपट होऊन जाईल। त्यावरती सोना काय म्हणतो, भले हे तुम मुझसे बड़े हो, मगर मुझे डांटने का तुम्हें अधिकार नहीं। मेरे 10 ग्राम का मूल्य 25,000, तो तुम 25-30 रुपयों किलो के हो। मग हा सोना काय सांगतो की तू मला, माझ्यावरून जरी मोठा असला, ताकदवान असला, तरी सुद्धा तुला मला डांटणे का याने की ओरडायचा किंवा तुला रागवण्याचा, खवळण्याचा काही तुला अधिकार नाही। का तर माझं जे मूल्य आहे किंवा माझी जी किंमत आहे, ही 10 ग्रॅमची मूल्य किती किंमत आहे सोन्याची, 25,000। आता सध्या ती 50,000वर पोहोचलेली आहे। परंतु तुझं जे किलो आहे, 1 किलो म्हणजे याच्या 10 ग्रॅमचं वजन रुपये 25,000 आहे, 25,000 आहे। परंतु याचा 1 किलोचं मूल्य किंवा भाव किती आहे, 25 ते 30 रुपये।
लोहा काय म्हणतो पहा, रुपये में किसी वस्तु का मूल्य लगाना व्यर्थ है. बघा लोहा बराबर बोलता है कि रुपये में किसी वस्तु का मूल्य लगाना व्यर्थ है. देखना यह चाहिए कि कौन कितना उपयोग है. सोने से पेट नहीं भरता, मैं सबका हात बांधता हूं. मग हा सोना काय सांग लोहा काय सांगतो की रुपयाने कोणाचंही पोट भरत नाहीये. आपण किती इतरांना उपयोग पडतो याच्यावरती आपलं मूल्य ठरत असतं. तर सोन्याने काय पोट भरत नाही, परंतु मी सगळ्यांचा हात बांधता हूं यानी की सगळ्यांना मदत करता हूं. अरे लोहे कैसे पेट भरता है, अरे लोहे से कैसे पेट भरता है, तो सोना हो लोहे से कैसे पेट भरता है. लोहा कहता है मैं अगर न रहूं तो किससे बनेगा फावड़ा, कुदाल, खुरपी. मकान बनाना हो तो लोहा चाहिए. युद्ध में लोहे के अस्त्र शस्त्र काम देते हैं. कोई बड़ा काम करना हो लोहे के बिना हो ही नहीं सकता. रोटियां भी लोहे के तवे पर सेंकी जाती है. सब कुछ लोहे से बनता है. तो लोहा मग त्याचं महत्त्व सांगून देतो सोन्याला की बघ, जर समजा मला एखादा फावडा बनवायचा असेल, कुदाळ बनवायचं असेल, खुरपी, म्हणजे शेतामध्ये जे अवजारे लागतात ही सर्व अवजारे माझ्यापासून बनवतात. शिवाय मकान म्हणजे काय, घर बनवण्यासाठी सुद्धा माझीच गरज लागते. पहा आपण काय करतो, घर बनवत असताना जे बीम असतात ते बीम सुद्धा या लोखंडाचेच असतात. त्याशिवाय युद्धामध्ये अस्त्र म्हणजे जे तलवारे असतील, जी शस्त्र असतील, हे सर्व सोन्यापासून लोहापासूनच बनवले जाते. त्याशिवाय कोणी बडा काम करना हो यानी की कुठलं मोठं जरी काम करायचं असलं तरी माझ्याशिवाय होत नाही. शिवाय ज्या आपण रोटिया खातो, रोटिया म्हणजे चपाती किंवा ज्या भाकरी आहेत ते सुद्धा कशावर बनवतात, तव्यावरती. जो तवा जो आहे सेकी जाते यानी की भाजल्या जातात, ते कशापासून बनवतात, या लोखंडापासून. सब कुछ मेरे से ही होता है. सोना क्या कहता है, देखो अंगूठी, माला, बाली लोहे से नहीं बनते, उसके लिए मेरी तलाश होती है. मैं राजा महाराजाओं के धनों का प्यारा हूँ, मैं ऊंची जगह रहता हूँ, नीचे नहीं उतरता. मग हा सोना स्वतःचं महत्त्व कसं पडून देतो की बघा, अंगठी, माला, बाली जे सोन्याचे दागिने आहेत, हे सर्व सोन्याचे दागिने बनवण्यासाठी तलाश म्हणजे माझा शोध घ्यावा लागतो. मी राजांच्या, महाराजांच्या म्हणजे श्रीमंताच्या जवळ राहतो, त्यांना मी प्यारा असतो, म्हणजेच मैं प्यारा हूँ, मैं नीचे कभी भी उतरता नहीं हूँ. बाद में देखो लोहा क्या कहता है, लोहा बाद में कहता है, तू राजाओं धनियों का प्यारा है, मैं किसान मजदूरों का प्यारा हो. प्यारा हो म्हणजे काय, तर मी आवडतो कोणाला, किसान मजदूरांना. किसान म्हणजे कोण, शेतकरी मजूर जे आहेत त्यांना मी आवडतो. का, गरीब की सेवा करने में ही मुझे सुख मिलता है. राजाओं के दिन लद गए, अब तो श्रमिकों के दिन गए. लद गए म्हणजे निघून गेले. आता राजांचे दिवस संपलेले आहेत. आता कोणाचे दिवस आहेत, गरिबांचे, श्रमिकांचे, जे काम करतात ते चांगल्या प्रकारे जगू शकतात, असा हा लोहा म्हणतो. बाद में सोना क्या कहता है, मुझसे तो मेहनत नहीं होती. सोना कहता है मुझसे तो मेहनत नहीं होती, मैं तो आराम से रहता हूँ और रहना चाहूँगा. म्हणजे मेरे से तो मेहनत नहीं होती, लेकिन मैं आराम से रहता आया हूँ और आराम से ही रहना चाहता हूँ. लोहा कहता है आराम है. तो लोहा क्या कहता है, आराम हराम है, श्रम में ही जीवन की सफलता है. तुमने देखा है मैं कितना काम करता हूँ. मैं काल कारखानों में दिन रात काम करता हूँ. जो काम करेंगे उन्हीं का सम्मान होगा. लोहा क्या कहता है कि आराम हराम है, श्रम ही जीवन की सफलता है. ये जो लोहा है दिन रात कारखानों में काम करता है, इसीलिए तो उसको क्या मिलता है, सम्मान मिलता है. बाद में सोना क्या कहता है, तो मेरा अब क्या होगा दादा, मुझे घबराहट हो रही है. तो बाद में सोने का जो घमंड है वो घमंड उतर जाता है और वो तो बाद में लोहे को कहता है, ठीक है दादा, तो अब मैं क्या करूँ, मुझे तो अभी घबराहट हो रही है. मग आता मी काय करू, मला तर खूप भीती वाटायला लागली आहे. लोहा काय म्हणतो, तू डाल मैं पात. ते काय सांगतो, तो लोहा उसको क्या बोलता है, तू डाल है, मैं पात हूँ, डर मत सोने, मैं सदा तेरी रक्षा करता आया हूँ, आगे भी करूँगा, मगर अब तू घमंड करना छोड़ दे. मग तो लोहायला सांगतो, तू घाबरू नको, मी तुझे आत्तापर्यंत रक्षा केली आहे आणि पुढं पण मी तुझी रक्षा करेल, परंतु त्यासाठी तू तुझा जो गर्व आहे, घमंड आहे, तो आता काय कर, सोडून दे. सोना बाद में क्या कहता है, देखो सोना, छोड़ दूंगा भैया मगर मेरी रक्षा करना. सोना कहता है ठीक है भैया, मैं मेरा जो घमंड है वो छोड़ दूंगा, लेकिन तुम मेरा रक्षा करना. लोहा, अच्छा तू मेरा छोटा भाई है, चल भीतर चल, बिना पूछे बाहेर मत आना. पहा या ठिकाणी जे चित्र आहे ते तुमच्या लक्षात येत असेल. पहा हे सर्व जे हत्यारे आपल्याला अवजारे दिसतात, हे सर्व हत्यारे अवजारे या लोखंडापासून बनवले आहेत. सोनं आणि लोहा, लोखंड आणि सोनं हे दोन्ही जरी गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी उपयोगाच्या बाबतीमध्ये सोन्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे, हे लोखंड आहे. अशा प्रकारे सोना और लोहा इन दोनों का जो महत्व है यानी कि मोल है, वो दोनों का मोल के बारे में जो वाद विवाद हो रहा था, उसी के आधार पर ये पाठ आज हमने देखा है, संवाद है. आगे हम इसका जो स्वाध्याय है, गृहपाठ है,
वो हम बाद में देखने वाले हैं। चलो तो मिलते हैं बाद में नए पाठ के साथ। धन्यवाद।